Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.4 Question number 1. Classify the following number rational or irrational. आपल्याला इथे काही ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन्स दिले आहेत, काही ऑपरेशन्स दिले आहेत. तर आपण सर्वात पहिले जाणून घेऊया कोणतेही रॅशनल नंबर जेव्हा ॲड होतो इररॅशनल सोबत तर आपल्याला इररॅशनल नंबर मिळतो. रॅशनल नंबर सबट्रॅक्ट केला इररॅशनल सोबत तरी पण इररॅशनल मिळणार आणि रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन इररॅशनल सोबत केलं तरी पण आपल्याला इररॅशनल नंबर मिळणार. रॅशनल नंबर डिवाइड केलं इररॅशनल नंबरनी तरी पण आपल्याला इररॅशनल नंबर मिळाला. इन शॉर्ट कोणत्याही रॅशनल नंबरचं ऑपरेशन केलं इररॅशनल नंबरसोबत तर आपल्याला इररॅशनल नंबर्सच मिळतात आणि कोणत्याही इररॅशनल नंबरचे ऑपरेशन केलं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इररॅशनल नंबरसोबत तर आपल्याला कधी कधी रॅशनल मिळतात किंवा मग कधी आपल्याला इररॅशनल नंबर मिळतात. तर आपण आता इथे पाहूया. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे 2 - √5. √5 हा इररॅशनल आहे, हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर मायनस इररॅशनल नंबर आपल्याला काय मिळणार? इररॅशनल. तर हा काय आपल्याला मिळाला? इररॅशनल नंबर. आता याला आपण पहिले सॉल्व करून घेऊया. ब्रॅकेट ओपन करू. 3 + √23 मायनस √23. √23 हा प्राईम नंबर आहे आणि तो अंडर रूटमध्ये आहे, तो इररॅशनल नंबर आहे. म्हणजे रॅशनलचं ॲडिशन आहे इररॅशनलसोबत तर आपल्याला इररॅशनल नंबर मिळतो. पण आता हे सॉल्व केल्यावर आपल्याला काय मिळत आहे? हे पहा, +23 -23 हे कट झाले, हा 3 आहे म्हणजेच तो 3/1 आपण लिहू शकतो, म्हणजेच हा रॅशनल नंबर आहे. आता थर्ड प्रॉब्लेममध्ये पहा 2√7 आहे. √7 हा इररॅशनल आहे. 7 √7 आहे. आता दोन्हीकडे पहा √7 आहे. आपण हे कट करू शकतो आणि आपल्याला मिळाला 2/7 हे ऑलरेडी p/q फॉर्ममध्ये आहे. हा आपल्याला मिळाला रॅशनल नंबर. त्याच्यानंतर 1/√2 म्हणजे रॅशनल डिवायडेड बाय इररॅशनल हा आपल्याला इररॅशनल नंबर मिळतो. आणि रॅशनल मल्टिप्लाइड बाय इररॅशनल हा पण आपल्याला इररॅशनल नंबर मिळतो. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you.